हॅलो आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याच मुलींचं असं म्हणणं असतं की माझ्या चेहऱ्यावरती ग्लो नाही आहे. मी सगळे काही प्रॉडक्ट्स लावून ट्राय करून झाले, माझ्या चेहऱ्याला काही सूट करत नाही आहे. माझी स्किन जी आहे ती खूप छान हेल्दी नाही आहे. मला स्किन खूप छान हेल्दी हवी आहे. जर आपल्याला स्किन हेल्दी पाहिजे तर त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील ना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपली स्किन हेल्दी राहण्यासाठी असं काय आहे की जे आपण केलं पाहिजे. ॲक्च्युली ही सगळी जी काही प्रोसेस असते, स्किन हेल्दी राहण्याची जी प्रोसेस असते ती सुरू होते, ती म्हणजे आपल्या लाईफस्टाईलनी. आता आपलं लाईफस्टाईल म्हणजे काय? आपण आपल्या स्वतःची किती काळजी घेतो, आपण जेवतो काय, खातो काय, आपण व्यायाम करतो की नाही, आपण आपल्यासाठी वेळ देतो की नाही, ही असते लाईफस्टाईल. तर असंच लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे आपला डाएट. येस. आणि डाएट नंतर जे असतं ते म्हणजे वर्कआउट. तर वर्कआउटमध्ये काय? तर वर्कआउटमध्ये तुम्ही काहीही करू शकता, जसं योगा झालं, स्ट्रेचिंग झालं, रनिंग, जर्निंग, डान्सिंग, वॉकिंग, एनिथिंग यू हॅव टू डू. बट एक लक्षात ठेवायचं की नेहमी आपला डाएट आणि आपला योगा हा प्रॉपर प्रपोर्शनमध्ये ठेवला तर तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते खरंच खूप छान मिळतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे, मला हेच सांगणार आहे की आपल्या डाएटमध्ये असल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण ते इन्क्लूड केल्याने आपल्याला नॅचरली ॲट होम हेल्दी स्किन, ग्लोईंग स्किन मिळेल. ऑब्व्हियसली घरच्या घरी जर कुणालाही हेल्दी स्किन म्हणजे काय असते, एक प्रॉपर ग्लो असणं, म्हणजे तुमचा चेहरा एक चमकदार असणं, नंतर चेहऱ्यावर कुठले दाणे, पिंपल्स वगैरे असं काहीही नसणं. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं वाटलं पाहिजे, अरे वा किती छान फ्रेश चेहरा आहे हा. तर अशा सुंदरशा फ्रेश चेहऱ्यासाठी आपल्या डाएटमध्ये आपल्याला काय कुठले कुठले पदार्थ आहेत जे आपल्याला अशी ग्लोईंग स्किन, हेल्दी स्किन प्रोव्हाइड करायला मदत करू शकते, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला मंडळी, आजच्या या व्हिडिओला आपण स्टार्ट करू. पण त्याआधी मंडळी, मी स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ, मेकअप, DIY, फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला. सो लेट स्टार्ट इट. नंबर 1, सोक आल्मंड्स. व्हाय सोक आल्मंड्स? आता सोक आल्मंड्समध्ये व्हिटॅमिन ई असते, प्रोटीन असते, भरपूर अँटीन्यूट्रिएंट्स प्रॉपर्टीज असतात, ज्या की आपल्या शरीराला खूप छान प्रकारे पोषण देण्याचं मदत करते. सोक आल्मंड्सच का? म्हणजे बदाम हे भिजवूनच का खातात? आता आपण त्यांना डायरेक्टली का नाही कन्झ्युम करू शकत? की बदामाला कधीही कन्झ्युम करायचं नसतं, कारण बदाम हे हिटेड असतात, त्यांच्यामध्ये हीट प्रॉपर्टीज असते. ते जेव्हा आपण भिजवतो तर त्यांच्यामधली हीट आणि अँटीन्यूट्रिएंट्स जे असतात, अँटीन्यूट्रिएंट्स म्हणजे काही असे घटक जे की शरीराला हार्मफुल सुद्धा असतात, जे शरीरासाठी बिलकुल म्हणजे अजिबातच चांगले नसतात. जे आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरियाज असतात, तर ते रिड्यूस करतात. त्याच्यामुळं काय होतं, जर आपल्या शरीरातले चांगले जे घटक आहेत, चांगले बॅक्टेरियाज आहेत, जर ते मेले तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स यांचं व्यवस्थित कन्झम्पशन होत नाही आणि आपण लो डाऊन एनर्जीमध्ये जातो. तर एवढं लक्षात ठेवायचं की नेहमी आहेत बदाम जे आहेत ते भिजू घालूनच वापर करायचा. तर आल्मंड्स काय करतं, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असते. तुम्ही ते भिजवलेली बदाम आपल्या चेहऱ्यावर पण लावू शकता आणि डेली 5 आल्मंड्स तुम्ही कन्झ्युम सुद्धा करू शकता. आल्मंड्स हा एक गुड सोर्स आहे, जे की आपल्याला खूप चांगलं फॅट प्रोव्हाइड करते आपल्या शरीरासाठी. आता चांगलं फॅट काय असतं? आता शरीरामध्ये गुड फॅट आणि बॅड फॅट असे 2 प्रकार असतात. गुड फॅट काय, जे आपल्या शरीराला हेल्प करतं ग्लोईंग आणि मॉइश्चराईज करायसाठी, आणि बॅड फॅट काय असतं, जे कोलेस्ट्रॉल सारखं असतं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढवतो. जे आपण बाहेरचे ऑइली पदार्थ असतं, जसं समोसा, कचोरी वगैरे असं खातो, जंक फूड खातो, तर यांनी काय होतं, आपल्या शरीरामध्ये बॅड फॅट्स इन्क्रीज होतात. तर अशाच फॅटला कट डाऊन करण्यासाठी आल्मंड आपल्याला गुड फॅट प्रोव्हाइड करत असतं.
आणि आल्मंड हे खूप छान प्रकारे प्रोटीनचं पण स्रोत आहे, म्हणजे सोर्स ऑफ प्रोटीन, सोर्स ऑफ मिनरल्स, व्हिटॅमिन, लॉट्स ऑफ न्यूट्रिएंट्स. सो त्याच्यामुळं आल्मंड्स कधीही स्किप करायचे नाही, जर आपल्याला हेल्दी आणि ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर. आणि अजून एक प्रोटीन, त्याची जी स्किन असते, म्हणजे बदामावरची जी साल असते, ती सुद्धा नेहमी काढून खायची असते. यात अदर विटॅमिन्स, अदर न्यूट्रिएंट्स काय असतात, जसं मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन, फॉलिक ॲसिड अशांचं खूप छान प्रकारे एक चांगला न्यूट्रिएंटचा सोर्स असतो आल्मंड. तर याच्यामुळं काय होतं, आपल्या शरीरामध्ये ब्लड सेल्स, नंतर व्हिटॅमिन्स, मिनरल्स वाढायला मदत करते. आता आल्मंड्समध्ये जे प्रोटीन असतं ते काय करतं बरं? आल्मंड्समध्ये जे प्रोटीन असतं ते आपल्या शरीरातली प्रोटीनची कमी तर भरून काढतं, बट आपल्या स्किनसाठी जे प्रोटीन लागतं त्याला म्हणतात कोलॅजन. तर हे कोलॅजनचं पण खूप चांगलं सोर्स आहे. तर याच्यामुळे न चुकता आजपासूनच तुमच्या डाएटमध्ये सोक आल्मंड्स म्हणजे भिजवलेली बदाम सामील करायचे. नंबर 2 ते म्हणजे मिक्स सीड्स. आता मिक्स सीड्स काय असतं? आता आपण बऱ्याचदा बघतो, सूर्यफुलाच्या बिया, खरबुजाच्या बिया, टरबुजाच्या बिया यांनाच काय म्हणतात तर मिक्स सीड्स. जे की आपले जे पूर्वज लोक होते, जे आपल्या पूर्वी काळाची लोक होती, ही न चुकता त्यांच्या भाजीमध्ये कुठल्या ना कुठल्या मार्फत ते कन्झ्युम करायचे. त्यांच्या त्या वापरण्यामुळे त्यांना कधीही असा इश्यूज यायचा नाही. बट आपली जी न्यू जनरेशन आहे, या आपल्याला माहितीच नाही की यांना कसं कन्झ्युम करायचं आहे, कसं यांना वापरायचं आहे, कशी जो काहीही प्रॉब्लेम असेल ना, तर ॲटलिस्ट त्याच्यातून 90% 90 to 95% हा जो प्रॉब्लेम आहे, हे जे मिक्स सीड्स आहेत हेच नाहीसे करतात. जसं आपल्याला स्किनवर ग्लो नाही आहे किंवा स्किनमध्ये आपल्या शरीरामध्ये काही न्यूट्रिएंट्सची कमी आहे, नंतर आपल्याला हेअरफॉल होतोय, नंतर सगळ्यात मेन म्हणजे आजकाल महिलांमध्ये म्हणजे मुलींमध्ये टीनेजर्स असो, 27-28 वर्षाच्या असो, 30च्या असो किंवा 40च्या असो, कुठल्याही एज ग्रुपमधील ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे थायरॉईड, PCOD, PCOS असे जे हॉर्मोनल इम्बॅलन्सचे जे इश्यूज आहेत, जे आजार आहेत, आजार नाही म्हणतात, ह्याला डिसऑर्डर म्हणू शकतो आपण, जे की आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला मिळत असतात. तर जनरली आपण कुठल्या कुठल्या बिया आपल्या डाएटमध्ये सामील करू शकतो, म्हणजे इन्क्लूड करू शकतो. तर पहिलं म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, देन तीळ, फ्लॅक्स सीड, मेलन सीड्स हे जे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिया सीड्स. त्या ज्या बिया आहेत ना, ह्या तुमच्या स्किनला, तुमच्या हेअर्सला स्ट्रॉंग आणि हेल्दी करण्यासाठी खूप मदत करतं. तर त्यामुळे ॲटलिस्ट या ज्या सीड्स आहेत, मी तुम्हाला ज्या सांगितल्या आहेत, त्या सीड्स तुमच्या डेली रुटीनमध्ये आजच सामील करा. यांचं एक मिक्सचर करायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही रोस्टेडही करू शकता आणि हवं तर तसंही कन्झ्युम करू शकता, 1 टेबलस्पून. नंबर 3 सिट्रस फ्रूट्स. सिट्रस फ्रूट्समध्ये काय असतं, याच्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी काय करते, आपल्या चेहऱ्याला नॅचरली ग्लोईंग करायचं काम करत असते. जर आपण हे डेली कन्झ्युम केलं तर ऑब्व्हियसली आपला चेहरा हा नेहमी ग्लोईंग राहणारच, कारण जे आपण घेतोय तेच आपल्याला मिळतंय, म्हणजे जे इनपुट आहे तेच आउटपुट सुद्धा आहे. फ्रूट्समध्ये हा वॉटर कंटेंट सुद्धा खूप जास्त हाय प्रमाणात असतो. त्याच्यामुळं काय होतं, याच्यातली जी कॅलरीज असतात ते रिड्यूस होतात. म्हणजे फ्रूट्स हे नेहमी लो इन कॅलरीज असतात. त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस करायला पण खूप छान हेल्प होते. नंतर एनर्जी बूस्टर असतात. व्हिटॅमिन्स, न्यूट्रिएंट्स, मिनरल्स यांचा खूप छान प्रकारे हा आपल्याला सोर्स पण मिळतो. आपली इम्युन सिस्टीम ती पण स्ट्रेंथेन आणि स्ट्रॉंग करायला मदत करतात सिट्रस फ्रूट्स. आपण कोरोनामध्ये व्हिटॅमिन सीच्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या रोज खाल्ल्या आहेत. तर त्यामुळं हे विसरायचं नाही की ॲटलिस्ट आपण जर टॅबलेट फॉर्ममध्ये कन्झ्युम नाही करत आहे ना, नॅचरल फॉर्ममध्ये आपण व्हिटॅमिन सी कन्झ्युम करायलाच पाहिजे. नंतर या फ्रूट्समुळे काय होतं ना, की आपल्याला अदर बेनिफिट्स, जसं की आपलं हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला मदत करते. किडनी स्टोनचा जो प्रॉब्लेम आहे किंवा इश्यू आहे तो सुद्धा रिड्यूस करतो. शरीरामध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सुजनचं प्रमाण होऊ देत नाही. आपलं ब्रेन फंक्शनिंग स्ट्रॉंग करायला हेल्प करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर सोबत सुद्धा फाईट करायला मदत करतं. तर त्यामुळे आजच
सिट्रस फ्रूट्स म्हणजे जसं लिंबू, ऑरेंज, मोसंबी अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे असे जे फ्रूट्स आहेत, बेरीज झाल्या, स्ट्रॉबेरीज झाल्या, तर ही जी फळं आहेत, तर ही फळं तुमच्या डाएटमध्ये आजपासूनच शामिल करा. नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं फ्रूट म्हणजे पपया. हो, पपया हे आपण दोन्ही प्रकारे यूज करू शकतो. एक म्हणजे इनसाइड आणि आउटसाइड. पपयामध्ये काय असते? लॉट्स ऑफ व्हिटॅमिन सी, गुड सोर्स ऑफ मिनरल्स, लो इन कॅलरीज, हेल्प्स टू रिड्यूस वेट. कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तोही नाहीसा होतो. आपलं डायजेशन सिस्टीम खूप छान प्रकारे वर्क करतं पपई खाल्ली तर. आणि याच्यामध्ये वॉटर कंटेंट हा हाय असतो, त्याच्यामुळं काय होतं, आपली बॉडी दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. आणि पपई खूप चांगलं नॅचरल एक्सफोलिएटर आणि मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वर्क करतं. आपण ॲज अ स्क्रबमध्ये सुद्धा यूज करू शकतो आणि खाल्ल्यावर जे आपली बॉडी नॅचरली स्मूथ राहते. नंबर 5, लेफी व्हेजिटेबल्स. लेफी व्हेजिटेबल्स म्हणजे काय? आपल्या हिरव्या पालेभाज्या. याच्यामध्ये खूप छान प्रमाणात वॉटर कंटेंट असते. वॉटर कंटेंटमुळे काय होतं, आपली स्किन आपोआप ग्लो करायला लागते, शरीर हायड्रेट राहतं पूर्ण दिवसासाठी. नंतर इट कंटेन्स लॉट्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स, लॉट्स ऑफ मिनरल्स, विटामिन्स, बायोटीन, प्रोटीन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लो इन कॅलरीज असतात. तर लो इन कॅलरीज असल्यामुळं आपल्याला वेट रिड्यूस करण्यासाठी सुद्धा हेल्प होते. वेट गेनिंगचा प्रश्नच निर्भवत नाही. पालक, मेथी, शेपू अशा ज्या पण तुम्हाला लेफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या दिसतील, आजपासून तुमच्या डाएटमध्ये ह्या पालेभाज्या इन्क्लूड करा. आता सगळ्यात महत्त्वाची प्रोटीन, जी की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, बट आपण करायला चुकतो, ते म्हणजे आपलं दिवसातलं ॲटलिस्ट 3 ते 3.5 लिटर पाणी. वॉटर कंटेंट हा नेहमी हाय साईडला ठेवायचा. ॲटलिस्ट 3.5 लिटर पाणी आपण दिवसातून पिलं पाहिजे. आणि 3.5 लिटर पाण्यासोबत हफ्त्यातून म्हणजेच आठवड्यातून ॲटलिस्ट 1 कोकोनट वॉटर आपण कन्झ्युम केलं पाहिजे. कोकोनट वॉटरचे सुद्धा आपल्या स्किनसाठी खूप छान फायदे आहेत. खूप छान प्रकारे आपलं डायजेशन सिस्टीम हे बिल्ड करत असतं. नॅचरल इलेक्ट्रॉन्स जे कमी झाले आहेत ते सुद्धा कोकोनट वॉटर प्रोव्हाइड करायचं काम करतं. एक नॅचरल इलेक्ट्रॉल म्हणून, नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणून ते काम करतं. सो म्हणून म्हणते, आजपासूनच पाणी आणि कोकोनट वॉटर तुमच्या डाएटमध्ये नेहमी असलंच पाहिजे. सो स्टे हायड्रेटेड, स्टे सेफ. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकन आहे त्याला दाबायला विसरायचं नाही, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ मिस करणार नाहीत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह.